व्यायाम. नमस्कार मंडळी. कधी विचार केलाय की इंजिनिअरिंगमध्ये जिथे 1 मिलीमीटरचा फरक सुद्धा चालत नाही तिथे अँगल म्हणजे कोन इतके परफेक्ट कसे मोजत असतील? तर याचं उत्तर दडलंय एका भन्नाट उपकरणामध्ये ज्याचं नाव आहे साइन बार. आणि आज आपण याच साइन बारचं रहस्य उलगडणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी साइन बार म्हणजे नेमकं काय आहे ते समजून घेऊ. मग त्याच्या मागचं सोप्पं त्रिकोणमितीचं सिक्रेट काय आहे ते पाहू. त्यानंतर प्रत्यक्ष सेटअप कसा बनवतात आणि वापरतात हे बघू. आणि शेवटी काही कॅल्क्युलेशन्स करून बघू म्हणजे सगळं अगदी स्पष्ट होईल. चला सुरू करूया. चला तर मग आपला पहिला मुद्दा, साइन बार म्हणजे नक्की काय? आता हे उपकरण दिसायला एकदम साधं वाटतं, पण याच साध्या डिझाईनमध्ये लपलंय परफेक्शनचं रहस्य. इथे प्रश्न फक्त अँगल मोजण्याचा नाहीये. प्रश्न आहे तो अगदी अचूकपणे मोजण्याचा. इतक्या अचूकपणे की 1 डिग्रीच्या 60व्या भागाचाही फरक चालत नाही. मग हे कसं शक्य होतं? आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे साइन बार. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे एक असं उपकरण जे खास अँगल अगदी अचूकपणे चेक करण्यासाठी आणि सेट करण्यासाठी बनवलेलं आहे. बरं, मग काय खास आहे याच्यात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बनलेलं असतं स्टेबिलाइज्ड क्रोमियम स्टीलपासून. याचा फायदा काय? तर तापमानामुळे याच्या आकारात अजिबात फरक पडत नाही. याचे पृष्ठभाग म्हणजे सरफेसेस ग्राइंडिंग आणि लॅपिंगने इतके गुळगुळीत केलेले असतात की विचारू नका. आणि हे बघा, दोन्ही टोकांना हे जे 2 रोलर आहेत ना, ते अगदी सारख्या व्यासाचे असतात. साइन बारची लांबी म्हणजे या 2 रोलर्सच्या सेंटरमधलं अंतर हे 100, 200 अगदी 500 मिलीमीटरपर्यंतच्या साईजमध्ये मिळतात. आणि ही जी भोकं दिसतायत ती फक्त डिझाईन नाहीये. यामुळे वजन कमी होतं आणि काम करताना साइन बार पकडायला सोपं जातं. ठीक आहे, उपकरण तर बघितलं, पण प्रश्न असा आहे की या साध्याशा पट्टीमधून एवढं प्रिसिजन, एवढी अचूकता येते तरी कुठून? याचं सिक्रेट लपले गणितामध्ये. हो, आपल्या शाळेतल्या गणितामध्ये. आणि ते गणित म्हणजे एक साधा सरळ काटकोन त्रिकोण. आठवतंय, शाळेत आपण सगळेच हे शिकलोय. याच त्रिकोणावर सगळा खेळ अवलंबून आहे. आता जरा आठवून बघा. काटकोन त्रिकोणाला 3 बाजू असतात. सर्वात लांब बाजू म्हणजे कर्ण किंवा हायपोटेनस. आपण जो कोन मोजणार आहोत म्हणजे थीटा, त्याच्या समोरची बाजू म्हणजे ऑपोजिट साइड. आणि त्याला लागून असलेली बाजू म्हणजे ॲडजसेंट साइड. आणि हेच ते मॅजिकल सूत्र आहे जे साइन बारला चालवतं. साइन थीटा बरोबर समोरील बाजू भागिले कर्ण, म्हणजेच साइन थीटा इक्वल्स अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. याच एका फॉर्म्युल्यावर सगळी कमाल आहे. ओके, थिअरी तर समजली, पण हा कागदावरचा त्रिकोण प्रत्यक्षात कसं तयार करायचा? चला आता हे उपकरण प्रत्यक्षात कसं कामाला लागतं ते बघूया. तर बघा, आपण प्रत्यक्ष एक त्रिकोणच तयार करतो. सगळ्यात आधी लागतो एक अगदी सपाट पृष्ठभाग, ज्याला डेटम सरफेस म्हणतात. हा झाला आपल्या त्रिकोणाचा पाया. त्याच्यावर आपण स्लिप गेज नावाचे अचूक ठोकळे एकावर एक रचतो. ही झाली आपली उंची किंवा त्रिकोणाची समोरील बाजू. आणि मग ह्या स्लिप गेजच्या थरावर आपण साइन बार ठेवतो, जो बनतो आपल्या त्रिकोणाचा कर्ण. झाला की नाही तयार आपला काटकोन त्रिकोण? आता हा सेटअप तयार झालाय, तर याचा एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे समजा आपल्याकडे एखादा पार्ट आहे आणि त्याचा अँगल बरोबर आहे की नाही हे तपासायचंय. ते कसं करतात ते बघू. ही प्रोसेस खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्याला जो अँगल तपासायचा आहे त्यासाठी आधी आपण कॅल्क्युलेशन करून स्लिप गेजचा ढीग तयार करतो. मग ज्या पार्टचा अँगल तपासायचा आहे तो त्या साइन बारवर ठेवतो. आता येतो खरा हिरो, डायल टेस्ट इंडिकेटर. हे एक खूप सेन्सिटिव्ह उपकरण आहे जे उंचीतला अगदी केसा एवढा फरकसुद्धा ओळखतं. आपण ते त्या पार्टच्या एका टोकावर ठेवून रीडिंग 0वर सेट करतो आणि मग तेच इंडिकेटर उचलून दुसऱ्या टोकावर नेतो. जर तिथेही काटा परत 0वर आला तर समजायचं की आपला अँगल एकदम परफेक्ट आहे. कमाल आहे ना? चला आता हे सगळं आणखी सोपं करून समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघू. प्रत्यक्ष आकडेवारी बघितली की सगळा पिक्चर क्लिअर होईल. समजा आपल्याकडे 200 मिलीमीटर लांबीचा साइन बार आहे आणि आपल्याला बरोबर 25 डिग्रीचा अँगल सेट करायचा आहे. तर प्रश्न असा आहे की आपल्याला स्लिप गेजची उंची किती ठेवावी लागेल? इथे आपलं तेच सोपं सूत्र कामाला येतं. बघा, आपल्याला कर्ण माहीत आहे 200 मिलीमीटर. कोन म्हणजे थीटा पण माहीत आहे 25 डिग्री. आता साइन टेबलमध्ये बघितलं तर साइन 25 डिग्रीची व्हॅल्यू येते 0.4226. मग उंची कशी काढणार? अगदी सोपं, कर्ण गुणिले साइन थीटा. आणि याचं उत्तर येतं 84.52 मिलीमीटर. म्हणजे विचार करा, इतक्या प्रिसिजनने आपल्याला स्लिप गेजचा ढीग तयार करावा लागतो. ओके, आता एक उलट गणित करून बघूया. समजा आपल्याकडे 200 मिमीचा साइन बार आहे आणि आपण त्याला 84.52 मिमी उंची दिली आहे.
तर आता सांगा कोन किती अंशाचा तयार झाला असेल? परत एकदा तेच सूत्र, फक्त आता आपल्याला अँगल माहिती नाही. आपल्याला उंची माहिती आहे 84.52 मिलीमीटर आणि कर्णही माहिती आहे 200 मिलीमीटर. तर आपण साइन थीटाची किंमत काढू शकतो उंचीला कर्णाने भागून. तर 84.52 भागले 200 याचं उत्तर काय येतं? बरोबर 0.42226. ही झाली आपल्या कोणाची साइन व्हॅल्यू. आणि जेव्हा आपण साइन टेबलमध्ये बघतो की कोणत्या कोणाची साइन व्हॅल्यू 0.4226 आहे, तर उत्तर मिळतं 25 डिग्री. म्हणजे बघा हे गणित दोन्ही बाजूंनी किती परफेक्ट काम करतं. हेच तर सौंदर्य आहे या साध्या तत्वाचं. तर मग आजच्या या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साइन बार हा त्रिकोणमितीला प्रत्यक्षात आणणारं एक साधन आहे. तो फक्त 2 गोष्टी वापरतो. एक माहीत असलेली लांबी म्हणजे कर्ण आणि एक अचूक उंची म्हणजे समोरील बाजू. आणि या 2 गोष्टींच्या मदतीने तो अँगल सेट करणं किंवा तपासणं अगदी सोपं आणि प्रचंड अचूक करून टाकतो. म्हणूनच हाय प्रिसिजन इंजिनिअरिंगमध्ये याला इतकं महत्त्व आहे. एक विचार करा, जर एक साधा त्रिकोण इतक्या अचूकतेने आपलं जग घडवू शकतो, तर अशा आणखी कितीतरी साध्या सोप्या कल्पना आपल्या आजूबाजूला आपल्या नजरेसमोरच लपलेल्या असतील, नाही का? विचार करायला लावणारा प्रश्न आहे.